असं करा एकदमच आमच्या डोक्यात काहीतरी येऊन घाला. आम्हाला संपवून तर टाका. रोज आम्हाला थोडं थोडं मारण्यापेक्षा एक दिवशी तुमचं मन शांत करून घ्या. जी तुमच्या मनात राग आहे ना ती एक दिवशी तुमचं शांत करून घ्या. त्याला हात लावून हा अरे लाजा वाटायला पाहिजे ते अशा काम करताना असं कृत्य करताना सुद्धा तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. त्या बांगड्या भरल्या त्या काय तुम्ही असं कृत्य करताय. किती बेकार आहे. एखाद्याचं घराचं वाटोळं करणं चांगलं नाही. त्याच्या घरातला एखादा तळतळाट लागत नाही. त्याच्या घराचा आपूट खानदानाचा तळतळाट लागतो. काय सुधरा म्हणायची तर तुम्ही लायकीच नाही का माहिती का त्या लायकीची. हे असं करणारी का नाही गली बोळानी काढलेली अवलादी असतील. असं करणार हा मम्मीला दिसायचं कमी आलंय र पायात बघ आहेत का डोळ. त्याला कशी ठेवलंय माझं ओ एवढं कुठं करताय पण तर मला तर काय माहित. मला असलं करून काय मिळतंय काय पोटपीट भरतंय काय 3 वाटाची माती मिळते काय मिळतंय काय असलं करून शिना. तर मित्रांनो हो का इथं मागल्या वेळेसारखं कुणीतरी टाकलंय अजून काय ह्याला हात तर लावायचा नाही. तर मीही घेतलाय दगड. हे आता दगड ह्याला आणून बघायचा. तर हे आहे लिंबू असं लांबनं टाकलेलं आहे त्यामुळे हे 2 भाग झालेलं आहे. कारण जवळ येऊन तर कुणी टाकलं नाही. संध्याकाळचं कसं होतंय इथं जे पिपळाचं झाड आहे त्या पिपळा झाडाला वंट वागळा खाय येते ती पाहिलं तुम्हाला कुरतडल्यागत दिसते. तर ह्याचाच आवाज जास्त राहतोय त्यामुळे इथं काय टाकलं पडलं वाजलं तर त्याचा आवाज काही येत नाही. पण काय सुखासुखी चाललेल्या जीवनात आमच्या काय लोक महाग वाढायचा न हात लावू नको मागल्या वेळेस त्याला काय होतं या देन का आणसू त्याला काय होतंय. चांगलं धनुष्य त्याला ही करते की पेटवते काय नको हात लावू नको राहू दे दगडानं काय हाणायचं असलं. मिळतंय बघा की तुम्ही काय काय याला काय काय लावलं या काय याला मिळतंय गुलाल कुठं काय काय लावलं या काय मिळतंय असं करून शिना. मागल्या वेळेस बी हात लावला होतास तर हात दुखत होता ना अजिबात त्याला हात लावून राहू दे. किती जरी लिंबू टाकली किती जरी उतार केलं किती जरी काय जरी केलं काय मिळणार आहे. अगं व्हायच्या घटना होते त्या त्यांना वाटतंय आम्ही केल्यामुळं झालं आणि माणसाला काय असतंय चांगलं बघवत नाही. पण काय यातनं काय काय होतंय काय व्हायचं आजारी पडेल किंवा आपल्या मग काहीतरी झंझट लागल 4 पैसे आपलं खर्च होत्याल मागले दिवस आपलं पुढे येतील ह्याच्यापेक्षा दुसरं काय करायची ती. आणि ती करू करून काय करते ती काय काहीच करत नाही ती. लिंबू शांत काय आमच्यात सगळ्यात अगोदर म्हणलं तरी एवढाच गडी उठतो आणि आल्या आल्या शेणाला भेटतो परत त्याचा अभ्यास असतो. ते सकाळ सकाळचं काम उरकून घेऊन परत अभ्यास करतोय. काय सांगते आता हे कोणाची काय सांगायचं असं जर करायचं म्हणजे किती अवघड आहे. आता ह्याच्या मागे त्यांचा हेतू तरी काय आपल्याला संपवायचा हेतू आहे काय माहिती. अशा लिंबानं जर संपत असते तर लोकांनी प्रत्येकाच्या घरी टाकले असते. म्हणजे ह्याच्यात जाऊ नका काय माहिती मनगटाला धरून भांडता येत नाही म्हणून तर अशी आतलं पुढे करायचे त्यांनी म्हणते ते लांब लिंबू फेकल्यामुळे ते फुटले तिथं तर ठेवता आलं नाही त्यांना त्यामुळे लांब फेकले. कुत्र बुवा असते दारात लगे आता कुत्र ते आता रात्री पाऊस झालाय त्यामुळे कुत्र कुठं तर आपल्या निवाऱ्याला झोपला असेल गेला असेल. काम केलंय निवाऱ्याला बसलं या तवा तर काम केलंय. अजून किती उतारा लिंब नारळ टाका म्हणा उतरून आमच्यावर काय काय करा अशा धरण्या करण्या करून काय मिळणार आहे. तुमची पोट भरायची त्याच्या पण पाठी फुटी असतीलच की कोणती त्यांचा वरबडा सरबडा झालाय की मागं काय खराटा फिरलाय असं करून शिदा काय मिळणार आहे. किती दिवस करून करून करणार आहे. त्यांना वाटतंय मामाच्या त्यात गेली आपण पण त्यातच जाणार आहे. पण ह्याच्यावर आमच्या कशी तोडगा हायलय मोठा त्याच्यावरच आमच्या कशी निवारण पण आहे. त्याच्यावर काय करायचं काय नाही ती बघतो आमच्या
पण असं जर करत राहिला तर एक दिवस तुझ्या सुद्धा पदरात काय ना काय वाईट येणार आहे. त्यामुळं दुसऱ्याचं वाईट करायच्या आधी स्वतःच माणसानं विचार करावा. बाबा आपला पण महाग आहे ती, दुसऱ्याचं काळं करायला गेलं तर आधी आपला हात काळं करतो तू. दुसऱ्याचं काळं करू नये, कळायला पाहिजे माणसाला, पण कळत नाही माणसाला. लिंब उतार करत राहतो. लोकांचं चांगलं चाललेलं त्यांच्या डोळ्यात 3 वाटाची माती पडते, त्यांना बघवत नाही. आता कुठे तर आपण चांगलं करायला हा आता ही रानांनी सुरुवात नीट झाली करायची आहे, 2 एकर बाग लावायची आहे, ह्याकडेच त्याकडला सगळं शेत फुलणार आहे, माळा होणार आहे शेतीचा. त्यामुळं पोटात डचा करतंय ना, भाऊ एकत्र राहायचं, अगं भावांच्या सुरुवात बायका एकत्र झाली यायचं. कधीपासनं, हा? जसं बोर घ्याय चालू केलं हो. तेव्हापासून सुरुवात झाली. त्यांच्या पोटात 3 वाटाची माती पडली हो, त्यांना दमच निघाना, त्यांची चल बिचल चालू झाली. एवढं ही कराय तर कशी लागली की करा. जिथं भावाची एकी असते ना तिथं अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होते त्या, आणि जिथं स्वामींचा आशीर्वाद आहे तिथं सुद्धा. पण असं करून काय मिळत नाही, असं बोलून काय मिळत नाही. एवढंच की तुमच्या मनाला शांतता होत असेल काय की असं करून सोडलं. असं करा एकदमच आमच्या डोक्यात काहीतरी येऊन घाला, आम्हाला संपवून तर टाका. रोज आम्हाला थोडं थोडं मारण्यापेक्षा एक दिवशी तुमचं मन शांत करून घ्या. जी तुमच्या मनात राग आहे ना ती एक दिवशी तुमचं शांत करून घ्या. त्याला हात लावून हा? अरे लाजा वाटायला पाहिजे त्या अशा कामं करताना, अशा कृत्य करताना सुद्धा तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. त्या बांगड्या भरल्या त्या काय तुम्ही अशा कृत्य करताय? आ किती बेकार आहे. एखाद्याचं घराचं वाटोळं करणं चांगलं नाही. त्याच्या घरातला एखादा तळतळाट लागत नाही, त्याच्या घराचा खानदानाचा तळतळाट लागतो. काय सुधरा म्हणायची तर तुम्ही लायकीच नाही, सुधरा म्हणायची तर खरंच तुम्ही लायकीच नाही. का माहिती का त्या लायकीची? हे असं करणारी का नाही गलीबोळा आणि काढलेले अवलादी असतील. असं करणार. हा, कारण त्यांना मनगटात कधी असं धरून भांडायचा दम नसतो, आणि हिथं त्यामुळे हे म्हणून करणार. नाही, हिथं म्हणून इथंच नाही, खाली सुद्धा रानात जिथं होल घेतले तर तिथं सुद्धा आता खाली तर काय आम्ही 24 तास प्रत्येक रानात समधीकडे तर फिरत नाही. ते असं नारळ ठेवायचं, लिंबू ठेवायचं, काय ना काय अशा फुडी करायच्या. असं वाटतं एखाद दिवशी लय जर झिटारीनं समज इथलं इकडून ह्यानी म्हणतातच समज शिकून आणि तीच करायचं आहे. आम्ही इथलं रान ऐकावं आणि आम्ही इथून निघून जावं पाठी बांधून. त्यामुळे तर हे यांचं चालू आहे की नका असं रोज काही ना काही करायचं. अरे किती करायचं, कुठपर्यंत करायचं, कुठेतरी थांबा, कुठपर्यंत थांबा. पुण्य करा, पाप करू नका. काय कर्माचा हिथंच फेडायचं. जी कर्म करताय ना तुम्ही हिथंच फेडायचं आहे. पहिलं वर होतं, उठता बसता नाही तोंडातनं घाण पडणार, दुसरं नाव माझं ठेवा. एवढं वाईट तळतळाट लागणार आहे आमचा तुम्हाला. काय इतकं जी तुम्ही बेकार वागताय, इतकं वाईट करताय, काय मिळतंय तुम्हाला असं करून शिवाय? आ त्याच्या घरात लेकर बाळा आहेत ती, गुरढोर आहेत ती, घर परपंच आहे, शेती आहे, त्यानं काय सगळी जावं काय इकून शिना. असं तिचं हित आहे नेमकं, ह्याच्या मागा यांचा हितू काय आहे ही पण कळाय मार्ग नाही. असं काय काय तो असाच आहे, आपण इथनं निघून जावं किंवा आपण काय करतोय त्यात यश येऊन उपजार येऊन. ज्या वेळेस पहिल्यांदा बी असं झालं त्यावेळेस आपण लय लांब प्रयत्न गेलो, प्रयत्न केला, तेव्हापासून काय नव्हतं. त्याच्यावर आता ही दुसऱ्यांदा गोष्ट झाली आहे. पण एवढं झालं की त्यावेळेस आपल्याला फटका बसायचा तो बसलाच. तर मित्रांनो आता फटकं काय हे बघा, काय होतंय काय नाही कळत नाही. आता आमच्या दारात कमीत कमी पहिल्या तशा 8-9 गाया होत्या, त्यातनं आता फक्त एवढ्या 2 उरले. ते आमचं तर कुठं सुखात आहे. हळू चाललंय. आरीच यायला लागले कवर चाललंय. गुरं गाब नाही ती जात हाय असं लाट सांभाळायचं. लोकांचं कर्ज झालंय. प्रत्येकाचं असं म्हणजे जाणून बुजून डबऱ्यात घालण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि एखाद दिवशी तर वैतागून कुठंतरी इकून निघून जाईल. त्यांना हीच पाहिजे. आणि मी तर हिला मागल्या वेळेसच म्हटलं होतं, मागल्या 15-20 दिवसाखालीच म्हटलं होतं, आपण एक चांगला निर्णय घेऊ. इकडे आपल्याला झंझट नको कुठं तर माळ रानाला एकरभर घेतला तर सुकान करून काय येते. माळ रानाला एकरभर घ्यायचा आणि बापदादाची इष्टे असं सोडून जायचं. बापदादाची इष्टे असं इकून जायचं का निघून आपलं गाव आपलं रान. अगं कोणाचं गाव आणि कोणाचं घर, स्वतःचा जीव राहिला तर सगळं काय म्हणते ती की जग आहे. नाही राहिल्यावर काय करणार आहे? कोणाची इस्टेट घेऊन कुठं बघत बसायचं इस्टेटीला? सोन्यासारखे आईबाप गेले त्यांचं वय नसताना. ते करणाऱ्याला लाजा वाटत नाही. ते त्यांना फक्त वाटतं ह्यांचा घराचा पकरांडा कधी होतोय एवढीच वाट बघत बसली.